तर चला मंडळी, 2 कच्च्या बटाट्याचा वापर करून उन्हाळी वळवणातील हा पदार्थ आपण बनवूया. तो म्हणजे कुरकुरे. अगदी सोपी रेसिपी आहे. कोणीही सहज बनवेल आणि वैशिष्ट्य हे की एकदा बनवले तर वर्षभर तुम्हाला हे खाता येतील. पॅकेटमधील कुरकुऱ्यांना देखील मागे टाकणारे हे आपले 2 कच्च्या बटाट्याचे कुरकुरे सगळ्यांना नक्कीच आवडतील. म्हणून संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपीला लाईक नक्की करा. तर सुरुवात करूया. इथं 2 कच्चे बटाटे मी घेतले आहे. आता बटाटे हे मध्यम आकाराचे आहे. सोलून आपण आता याला क्लीन करून घेऊया. तर पिलरच्या मदतीने हे सोलले आणि आता पाण्यात टाकले. तर मंडळी आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. म्हणजेच काय, याचा किस करायचा आहे. तर किस कसा बारीक हवा म्हणजे लगेच हा शिजेल. म्हणून बारीक मी किसणी घेतली आहे आणि अशा प्रकारे हा किस तयार झालेला आहे. तर यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, त्यामुळे हे सफेदसाड पाणी दिसतंय. आता आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे आपले जे कुरकुरे असतील ते पांढरे शुभ्र दिसतील. पुढे मी जाडबुडाची एक कढई गॅसवर ठेवली आहे आणि एका वाटीच्या मापाने त्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर पाणी हे बघा 4 वाट्या आपण टाकूया. त्याचं असं की प्रमाण हे लक्षात ठेवा, 2 कच्चे बटाटे तर 4 वाट्या पाणी. आता पाणी थोडं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार. तर हे जर आपण टाकलं, म्हणजे पापड खार जर टाकला तर छानपैकी कुरकुरे फुलतात. तळल्यानंतर त्यामध्ये कडकपणा राहत नाही. तर पापड खार नक्की टाका. आता बघा 3 ते 4 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुतलं, त्यामुळे यामध्ये स्टार्च राहिलेला नाही. अगदी स्वच्छ निथळ असा आपला किस आहे. आणि आता आपण या पाण्यामध्ये हा किस टाकून घेऊया. म्हणजे आता शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आपण बारीक किसणीचा वापर केला त्यामुळे छानपैकी बारीक झालेला असतो. तर लगेच हा शिजतो, जास्त वेळ घेत नाही. तर मिक्स करत चला आणि मध्ये-मध्ये चेक करत चला. आणि अजून एक महत्त्वाचं की गॅसची फ्लेम आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो ते मीडियममध्येच ठेवायची. इथं हाय गॅस फ्लेमवर हे काम करायचं नाही. काही वेळातच किसला अशी चकाकी येते, पांढरा शुभ्र तो दिसतो. तर आपण एकदा तसं चेक करून बघूया. एखादा तुकडा आपण असा तोडून बघायचा नखाने, तर तो लगेच तुटतो, म्हणजे आपला किस छानपैकी शिजलेला आहे. आता यावेळेस आपल्याला ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर रवा हा असा थोडा-थोडा करत यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर मंडळी प्रमाण लक्षात असू द्या. 1 वाटी रवा, त्यासाठी 4 वाटी पाणी आणि 2 कच्चे बटाटे एवढे जिन्नस आपल्याला लागणार असतात. आणि जर तुम्हाला हे कुरकुरे जास्त प्रमाणात बनवायचे आहेत, तर प्रमाण हे डबलने, 3 पटने, 4 पटने वाढवू शकतात. आता बघा रवा आपण हळू टाकला, मात्र गरम पाण्यात टाकतो त्यामुळे गुठळ्या होतात. तेव्हा घाबरण्याचं काम नाही. मॅशरच्या मदतीने त्या गुठळ्या मोडतात देखील. आणि बघा जसा रवा फुलतो आणि घट्टपणा येतो, आपल्याला असं वाटतं की रवा फुलायला अजून पाण्याची आवश्यकता आहे. तर मी इथं अजून पाव वाटी पाणी म्हणजे गरम पाणी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे पाणी टाका, आवश्यकता पडली तरच. तर मॅशरच्या मदतीने आपण बघा हे जे बॅटर आहे म्हणजे मिश्रण आहे ते प्लेन करून घेतलेलं आहे. आता काही एक आपल्याला अडचण राहिलेली नाही. गॅसचा फ्लेम लोच आहे. आता मिश्रणाला थोडे मोठे बुडबुडे यायला लागले की समजायचं की हे मिश्रण तयार आहे. साधारण 5 ते 6 मिनिटाचा अवधी झाला. मात्र तुम्हाला जर शंका असेल की मिश्रण कच्चं तर राहिलं नाही, तर अशा प्रकारे पाण्यात मिश्रण टाकून आपण चेक करू शकतो. मिश्रण हे घट्टसर गोळ्याप्रमाणे झालेलं आहे. पाण्यामध्ये अशा प्रकारे ते मोकळं होत नाही. तर समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे. परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि आपले जे कुरकुरे आहेत ते बनवायला सुरुवात करायची. पण जर कुरकुरे तुम्ही प्लास्टिकच्या बॅगचा वापर करून बनवत असाल, तर हे मिश्रण थंड होऊ देणं गरजेचं आहे. आता मी गॅस बंद केलं आहे. मिश्रण थंड आपण होऊ देऊ. तोपर्यंत प्लास्टिकची कॅरी बॅग कशी वापरतात ते मी तुम्हाला सांगते. तर अशी ही मिठाची पिशवी आहे. तिचा एक कॉर्नर आपण कापून घ्यायचा. थोडा जाडसरच कापायचा. कारण कुरकुरे जरी आपण इथं जाड टाकतो, मात्र वाळल्यानंतर ते खूप बारीक होतात. त्यामुळे थोडा कॉर्नर जो आहे तो जाडसर कापा. आता एका डब्यात मी हे अरेंज केलेलं आहे. बॅटर जसं थंड होईल तेव्हा आपण याचा वापर करूया. पुढे जर तुमच्याकडे अशा प्रकारे साचा आहे आणि त्या साच्याला अशी चकती म्हणजे चकलीची चकती लावून आपण कुरकुरे बनवू शकतो. मात्र आज मी सोपी पद्धत सांगते. प्रत्येकाकडे घरामध्ये मोल्ड नसतो. म्हणून आपण आज प्लास्टिकच्याच पॉलिथिनचा वापर करून हे बनवणार आहोत. पण आधी बॅटर थंड करणं गरजेचं आहे. मी आधी देखील सांगितलं. तर थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये हे बॅटर टाकून घेऊया. याचा कोन तयार करून घेऊया आणि आपले कुरकुरे बनवायला सुरुवात करूया. तर उन्हात मी वाळवणार आहे, कारण की हा पदार्थ आम्ही वारंवार करत असतो आणि उन्हात वाळवतो म्हणजे वर्षभर हा टिकायला हवा. आणि यात आपण जास्त मसाले यासाठी टाकलेले नाही की आपल्याला हा वर्षभर टिकवायचा आहे, खराब होऊ द्यायचं नाही. तर मंडळी अशा प्रकारे मी जाड-जाडच टाकत आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी बारीक तो होतो. त्यामुळे बनवताना जरी आपल्याला हे जाडसर वाटत असले तरी ते उन्हात वाळल्यानंतर खूप बारीक होणार आहे.
हे लक्ष असू द्या. आता पुढे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे कुरकुरे आहे ते किती बारीक झालेले आहे आणि विशेष म्हणजे किती पांढरे शुभ्र आहे, कारण आपण जो केस आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुतला आणि प्रॉपर पद्धतीने हे कुरकुरे बनवलेले आहेत. त्यामुळे काही शंका यात नाही. वर्षभर स्टोअर होतील, खराब होणार नाही. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं असेल त्या प्रमाणात बनवा. आता लांब सडक यासाठी टाकले की आपण असे तुकडे करून मग आपण हे तळूया, कारण ते तेलात टाकल्याबरोबर छान फुलतात आणि मस्तपैकी छान टम्म होतात, पोकळ होतात. पण त्याआधी आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, यासोबत पाव चमचा तिखट आणि नंतर अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला हळद यात घालायची आहे. हे जिन्नस घेऊन हा मसाला तयार करूया. तर फक्त हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. चटपटीतपणा, चटकदारपणा या मसाल्यामुळे येतो. त्यासाठी असा हा मसाला आवर्जून बनवा. आता कुरकुरे आपण तळून बघूया. त्यासाठी गॅसवर मी तेल आधीच कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यावर बघा कुरकुरे किती छान फुलून येत आहे. अगदी 3 पटीने हे कुरकुरे फुलतात आणि मस्त पोकळ होतात. तर मंडळी काही एक कठीण नाही आहे. तुमच्या मनात आलं, ही रेसिपी पाहिली आणि तुम्ही हे कुरकुरे बनवले. हा अगदी विषय पक्का आहे. कारण बघा तुम्ही हे कुरकुरे कधीच फेल न जाणारी रेसिपी आहे. घरच्या घरी बनवा. पॅकेटचे कुरकुरे आता बंद करा आणि असे वर्षभरासाठी कुरकुरे बनवून स्टोअर करा. आता हे तळून झाल्यानंतर गरमच असताना यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे, कारण हे गरम असताना यावर मसाला छानपैकी चिकटतो आणि चविष्टपणा या कुरकुऱ्यांना येतो. कारण आपण जेव्हा कुरकुरे बनवले त्यामध्ये मसाले घातलेले नाही. अशा प्रकारेच वरून मसाला टाकून आपण हे मिक्स करणार आहोत. तर ताटात थोडं मिक्स करायला मला अवघड वाटतं आहे. त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यात काढलं आणि पुन्हा थोडा मसाला टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इतके चटपटीत आणि चटकदार होतात ना, की जिभेला एकदाची याची चव लागली की खाणं आपण थांबवू शकत नाही. म्हणून हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा की कसे वाटले तुम्हाला आजचे हे 2 कच्च्या बटाट्याचे कुरकुरे. आणि जसं मी आधी देखील सांगितलं, हे जितके चविष्ट आहे तितकेच बघा किती हलके फुलके आहे. अगदी तोडल्यावर अगदी पोकळ आहे हा आतून. तर याच पद्धतीने तुम्ही बनवा. खूप छान हे कुरकुरे बनतात. यात थोडी देखील शंका नाही. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा अशा छान नवीन आणि मस्त चविष्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.